संजीव पाटील आमचे असतील किंवा त्याच वेळेला इम्रान बुखारी उर्फ भाईजान, हे सगळे समालोचक या स्पर्धेमध्ये नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने समालोचन केलेले आहे. आजचा या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. अंतिम दिवसामध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, मान्यवरांचं मी निशांत पाटील, खानावा अलिबाग सहर्ष स्वागत करतोय. आणि या सामन्याचं धावतं वर्णन आपली मातृभाषा मायबोली मराठीमधून पोहोचण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय. धन्यवाद. 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटाच्या आतमध्ये कंप्लीट करायची आहेत. त्यापेक्षा जास्त वेळ आपण जर घेतला तर मात्र तुम्हाला या ठिकाणी एक खेळाडू एक्स्ट्रा 30 सेकंदच्या आतमध्ये घ्यावा लागेल. प्रथम श्री गणेशाला वंदन करून ज्यांचं नाव घेता क्षणी अंगात एक वेगळी ऊर्जा संचारते, अर्थात अखंड महाराष्ट्राचे नव्हे तर अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मुजरा करून लाभले आमास भाग्य बोलतो मराठी, जा हलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, हे वड्या जगात माय मानतो मराठी. या स्पर्धेचं धावतं वर्णन आपली मातृभाषा मायबोली मराठीमधून पोहोचण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय. सलामीची जोडी मैदानावरती आलेली आहे. स्ट्राईक एंडवरती शशिकांत पाटील, नॉन स्ट्राईक एंडवरती स्वप्नील आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती 1 मिनिट सामना थांबवायचा आहे. अंपायर्स आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय तर या ठिकाणी नारळ फोडून या स्पर्धेचं उद्घाटन आपण करणार आहोत. हनुमंताच्या चरणी आपण जाऊन अर्थातच देवाचरणी प्रार्थना करत की ही जशी स्पर्धा कालच्या दिवसामध्ये निर्विघ्नपणे पार पाडलेली आहे, आजही आपण बाप्पा चरणी या ठिकाणी प्रार्थना करणार आहोत. कारण कोणत्याही कार्यक्रमाची किंवा कार्याची सुरुवात आपण नक्कीच ईश्वरा चरणी नतमस्तक होऊन करत असतो. या ठिकाणी जय हनुमान कडबड बागदंडा यांच्या माध्यमातून या ठिकाणी गणपती बाप्पा बजरंग बली की धन्यवाद. या ठिकाणी आता स्पर्धेला होतोय प्रारंभ, आरंभ आणि शुभारंभ देखील. अंपायरचा इशारा सुद्धा आमच्यापर्यंत आता पोहोचलेला आहे. आजच्या दिवसातील पहिला सामना, एका बाजूला श्री गणेश सातगर, दुसऱ्या बाजूला जय हनुमान बेलपाडा. टॉस जिंकून प्रथम बेलपाडा संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. पहिलाच बॉल असेल रोशन पाटीलचा. पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटला बॉल अगदी वेगाला 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉल वरती येते एक मनमोहक चौकार. थोडस फलंदाजाला चेंडू लागलेला आहे. आपण देवाचरणी प्रार्थना करूया की त्याला त्या ठिकाणी गंभीर दुखापत नाही झाली पाहिजे. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये असे किस्से आपण सातत्याने पाहत असतो. मोठा फटका घेत असताना बॅटची एज लागते आणि डायरेक्टली आपल्या तोंडावरती बॉल लागत असतो, किंवा कधी कधी बॅटचं कनेक्शन सुद्धा होत नाहीये, डायरेक्टली बॉल आपल्या डोक्यावरती, गालावरती, नाकावरती, डोळ्यावरती कुठेतरी लागत असतो. त्यामुळे खेळत असताना सेफ्टी फार महत्वाची आहे. तुम्ही स्वतःला जपून क्रिकेटचा खेळ किंवा अन्य कोणतेही खेळ खेळले पाहिजेत. कारण तुम्ही कुठेही जा, कोणत्याही क्षेत्रामध्ये जा, मग तुम्ही कंपनीमध्ये इंडस्ट्रियल झोन असेल, कमर्शियल झोन असेल किंवा डोमेस्टिक वगैरे, प्रत्येक ठिकाणी सेफ्टीला पहिलं प्राधान्य दिलं जातं. सो सेफ्टी इज व्हेरी इम्पॉर्टंट. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं पहिल्याच बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती डॉट बॉल. तिसऱ्या बॉलवरती स्लॅश करण्याचा प्रयत्न केला, एक अफलातून फटका पॉइंटच्या क्षेत्रामध्ये गेला. एक धाव पूर्ण केली आहे, दुसरीचा प्रयत्न, रनावची संधी आणि 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. चांगल्या पद्धतीने फटकेबाजी पाहायला मिळते. श्री गणेश सातगर संघ फाटकसर आपण पाहायला गेलं तर या पंचक्रोशीमध्ये किंबहुना या एरियामध्ये हा देखील एक बलवान संघ आहे. कित्येक स्पर्धेमध्ये याही संघाला आपण मोठमोठे क्रमांक घेताना पाहिलेले आहेत. प्रतिस्पर्धी संघ सुद्धा तितकाच एक बलवान आहे. त्यामुळे एक टफ फाईट किंवा एक काटेकी टक्कर या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल.
आहा, जबरदस्त बॉल, अप्रतिम बॉल, अद्भुत बॉल, आश्चर्यचकित बॉल, फलंदाजाला या ठिकाणी अचंबित केलंय आणि या बॉलवरती त्रिफळा उद्ध्वस्त डीजेला संधी. तितकाच एक बलवान आहे, त्यामुळे एक टफ फाईट किंवा एक काटेकी टक्कर या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हा जबरदस्त बॉल, अप्रतिम. रोशन पाटीलने आज खऱ्या अर्थानं इथे दाखवून दिलेला आहे. पहिल्याच बॉलवरती चौकार आला होता, तदनंतर असं काही प्रेक्षकांना वाटलं की आता या ओव्हरमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावांची लईलूट करताना फलंदाज दिसतील, परंतु अशा वेळेला प्रतिस्पर्धी संघाचा गोलंदाजाने सांगितलंय की माझ्याकडे सुद्धा तो दमखम आहे, माझ्याकडे ते खऱ्या अर्थानं प्रॅक्टिस आहे, सराव आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने अंमलात आणलेला आहे. 4 बॉल्स वरती बॅटिंग करत असताना धाफलकावरती 6 धावा आलेल्या आहेत. श्री गणेश सातगर संघ आतापर्यंत 1 विकेट मात्र गमावलेली आहे. नवीन फलंदाज मैदानावरती आता आपल्याला स्वराज पाटील पाहायला मिळतोय. स्वराज पाटील म्हटलं की हा देखील एक चांगला फलंदाज आहे. कित्येक स्पर्धेमध्ये आपण पाहिलं आपल्या संघाच्या बाजूने त्याने विजयश्री खेचून आणलेला आहे. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट हे देखील त्याने अवॉर्ड जिंकलेले आहेत. परंतु आज या फ्लड लाईट्स मध्ये खेळत असताना हा अनुभव फार वेगळा आहे. सिमेंटची विकेट आहे, त्यामुळे चेंडू स्किट होतोय का, थांबून येतोय, बाउन्स होतोय, खालीच राहतोय, म्हणजेच या खेळपट्टीचा अंदाज घेणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. प्रत्येक मैदानाची एक वेगळी खासियत असते. आता आपण वानखडे स्टेडियम पाहायला गेलं तर तिथे 20 ओव्हरमध्ये साधारणतः 180, 200, 250 वगैरे धावांचा त्या ठिकाणी डोंगर सातत्यानं रचत असतात, म्हणजेच ती खेळपट्टी फलंदाजांना नंदवणं आहे. पण तू कालच्या दिवसापासून या मैदानाचं पण अनालिसिस केलं तर संमिश्र स्वरूपाची खेळपट्टी पाहायला मिळाली. चांगला बॉल आहे या ठिकाणी, मिड ऑनच्या दिशेने बॉल गेला, एक सिंगल धाव मात्र घेतली आहे. एक धावेच्या सहाय्यानं इथे पहिल्या ओव्हरची सांगता मात्र झालेली. एक बॉल शिल्लक आहे, क्षमा असावी. 5 बॉल्स कंप्लीट झालेले आहेत. पाच बॉल्स कंप्लीट झालेले आहेत. धाफलकावरती आतापर्यंत 7 धावा आलेल्या आहेत. पुन्हा एकदा रोशन. आहा, चांगला बॉल आहे, इनसाइड एज घेतलीये, बॅकवर्ड शॉट्स केलेला हा बॉल गेलेला आहे. एक सिंगल धाव पूर्ण केली आहे. सिंगल धावेच्या साह्यानं पहिल्या ओव्हरची आता समाप्ती झालेली आहे. 8 धावा धाफलकावरती आलेल्या आहेत. या ठिकाणी आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय अर्थातच अलिबाग तालुक्यामधील एक नामवंत खेळाडू विनोद पाटील, ज्याने कित्येक वर्ष क्रिकेट गाजवला. बघा, हे जे अंपायर्स आहेत ते की डायरेक्टली त्या जागेवरती येत नाही. 30 पेक्षा अधिक वर्ष विनोद पाटील यांनी आपलं क्रिकेट गाजवलेलं आहे आणि एवढ्या वर्षांचा अनुभव घेऊन ते मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये आलेले आहेत. बघा, पहिल्या ओव्हरचा खेळ जेव्हा समाप्त झाला तेव्हा अर्थातच बेलपाडा या संघानं 4 मिनिट्स आणि 43 सेकंदाचा वेळ मात्र खर्च केलेला आहे. तुम्हाला 3 ओव्हर्स 15 मिनिटाच्या आतमध्ये समाप्त करायचे आहेत. पहिल्या ओव्हरला तुम्ही 4 मिनिट आणि 43 सेकंद वापरलेले आहेत. आता येणाऱ्या 2 ओव्हर्स तुम्हाला उर्वरित या वेळामध्ये पूर्ण करायचे आहेत. विनोद पाटील आपण पाहिलं तर या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये ज्यांच्याबद्दल चर्चा सुरू होती. मला ज्येष्ठांनी सुद्धा सांगितलं की कित्येक वर्ष ज्याने क्रिकेटमध्ये आपलं वर्चस्व आणि प्रभुत्व प्रस्थापित केलं. स्क्वेअर लेग पंच आपण पाहतोय अर्थातच राजेश पाटील, शरद पाटील आहेत. हे देखील तितकेच बलाढ्य आणि त्याच वेळेला एक बलवान फलंदाज त्यांच्या काळामध्ये त्यांनी खेळले आहेत आणि आमच्या अलिबाग तालुक्यामध्ये नेहमीच ज्यांचं वर्चस्व, प्रभुत्व किंवा तंत्रशुद्ध नियंत्रित पंचांची भूमिका आपण सन्माननीय गणेश डाऊर साहेब यांच्या वतीनं सातत्यानं पाहतोय. आहा, इथे आडव्या बॅटने खेळायचं होतं. थडम्याच्या दिशेने हा बॉल गेला. एक सिंगल धाव मात्र पाहायला मिळाली. सिंगल धावेच्या सहाय्यानं फलकावरती 9 धावा आलेल्या आहेत. परंतु कालच्या दिवसामध्ये फाटकसर आपण पाहिलं तर याच मैदानावरती 4 ओव्हर्स मध्ये कधी 40 धावा, 45 धावा, 50 धावा, 60 धावा अशा पद्धतीने केल्या. त्या अनुषंगानं धावा करणं तेवढंच गरजेचं आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये बॉल आहे, कॅचची नामी संधी, पकडली कॅच, फलंदाज स्वराज पाटील बॅक टू दी पॅव्हिलियन. त्या अनुषंगानं धावा करणं तेवढंच गरजेचं आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, त्याची नामी संधी, पकडली कॅच, फलंदाज संख्येवरती पहिला दुसरा आहे श्री गणेश सातगर या संघाला.
शशिकांत पाटील अजून सुद्धा मैदानावरती आहेत. त्यांची बॅट आपल्याला थोडी संथ पाहायला मिळाली, परंतु त्यांना देखील माहिती आहे प्रतिस्पर्धी संघ म्हटलं की एक जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला संघ आहे. जय हनुमान बेलपाडा या संघाने कित्येक स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर आपलं वर्चस्व, प्रभुत्व किंबहुना बक्षीस पात्र झालेले हा संघ आहे. त्यामुळे या संघाच्या विरोधामध्ये तुम्हाला या ठिकाणी विजय प्राप्त करायचा असेल किंबहुना या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर इथून तुम्हाला बेभान, बेधुंद, विस्फोटक, आक्रमक, एक्सप्लोजिव्ह अशा पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. तरच आपला जो टिकाव आहे तो या स्पर्धेमध्ये राहील. कारण ही स्पर्धा प्रीमियर लीगची नाहीये. एक मॅच हरली तर तुम्हाला दुसरी संधी मिळणार आहे. तुम्हाला प्रत्येक राऊंडला एनी कॉस्ट एनी हाव जिंकायचंच आहे. तो प्रयत्न दोन्ही संघ करतायत. चांगला बॉल आहे या ठिकाणी. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये हा बॉल गेला. एक सिंगल धाव तर घेतली. एक सॉफ्ट हँडने जे स्टीअर केलं आणि एक धावेच्या साह्यानं धाफलकावरती दुहेरी आकड्यावरती 10 धावा धाफलकावरती आल्यात. सेकंड ओव्हर आपण पाहतोय. तेजस पाटील आले. पहिल्याच 3 बॉलवरती त्यांनी 2 धावा खर्च केल्यात. प्रतिस्पर्धी संघावरती दबाव, दडपण, त्याचवेळेला प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला. पण तो अजून 3 बॉल्सवरती सलामीचा फलंदाज शशिकांत पाटील मैदानावरती आहे. त्याच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत. कशा पद्धतीने फलंदाजी असेल. आहा, चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु परफेक्ट टायमिंग नाहीये. मी कित्येक वेळा सांगितलं की तुम्हाला मोठा फटका खेळायचा असेल तर 5 ते 6 गोष्टी महत्वाच्या आहेत. तुमचा फुटवर्क मुवमेंट, तुमचा बॉडी बॅलन्स, तुमचं टायमिंग, शॉट सिलेक्शन, प्रेझेन्स ऑफ माइंड, या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. एखादा मोठा फटका एक्झिक्यूट करायचा असेल तर तुम्हाला अशा पद्धतीने खेळावं लागेल. आणि यावेळेस आपण पाहतोय फलंदाज बाद डीजेला संधी. संख्या श्री गणेश सातगर या संघाची झालेली आहे. तेजस पाटील आपण मैदानावरती पाहतोय. 5 बॉल्स कंप्लीट झालेले आहेत. अंतिम बॉल आहे. पुन्हा एकदा तेजस पाटील आज प्रभावी करणारी गोलंदाजी केली आहे. प्रतिस्पर्धी संघाला नक्कीच बॅकफुट वरती ढकलण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. रसिक प्रेक्षकांना प्रभावित केलं, मोहित केलं. 5 बॉल्स कंप्लीट झालेत. आता या षटकातील शेवटला बॉल असेल. धावफलक 11 धावा, 3 गडी बाद आतापर्यंत श्री गणेश सातगर. शेवटला बॉल पुन्हा एकदा. शेवटला बॉल इथे लिडिंग एज घेतली आहे. हवेमध्ये बॉल आहे. कॅचची नामी संधी, कॅच पकडलाय आणि इथे मात्र फलंदाज बाद. मित्रांनो, काल या स्पर्धेमध्ये एक मोठी अनाउन्समेंट केली होती, एक मोठी घोषणा केली होती. अर्थातच लकी ड्रॉ या ठिकाणी आपण कुपन विक्री काल बरोबर 12 वाजता चालू केली होती. आज सगळ्यांसाठी खुश खबर आहे. जे कोणी नवीन रसिक प्रेक्षक आले असेल त्यांना मी सांगू इच्छितो की मित्रांनो, तुम्हाला 12 वाजता पहिलं कुपन या ठिकाणी काढलं जाईल. त्यामध्ये जो नशीबवान विजेता असेल त्याला ब्रँडेड कंपनीची स्मार्ट एलईडी टीव्ही देण्यात येणार आहे. पुन्हा एकदा मित्रांनो, एकाच कुपन वरती आपण थांबणार नाही आहोत. पुन्हा एकदा सकाळी 3 वाजता आपण एक चिठी काढणार आहोत, एक कुपन काढणार आहोत. त्याच्यावरती ज्याचं नाव असेल त्याला आपण ब्रँडेड कंपनीची वॉशिंग मशीन देणार आहोत. तेव्हा सुद्धा आपण थांबणार नाही आहोत. पुन्हा एकदा 5 वाजता आपण अजून एक कुपन त्या बॉक्स मधून काढणार आहोत आणि त्यामध्ये जो विजेता असेल त्याला ब्रँड कंपनीचं रेफ्रिजरेटर म्हणजे फ्रीज देऊन त्याला सन्मानित करणार आहोत. त्यामुळे कुपन विक्री चालू आहे. जर कोणाला घ्यायचं असेल तर घेऊ शकता. कुपनची किंमत ही फक्त आणि फक्त 50 रुपये. 12 पर्यंत कुपन विक्री चालू आहे. बरोबर 12 वाजता कुपन विक्री थांबणार आहे. त्यामुळे कोणीही विचार करू नका, लगेच या आणि कुपन खरेदी करा. कालच्या दिवसामध्ये प्रचंड कुपन विक्री झालेली आहे. लिमिटेड कुपन्स आमच्याकडे अवेलेबल आहेत. त्यामुळे व्यासपीठाच्या डाव्या बाजूला त्या ठिकाणी आमचे सदस्य आहेत. त्यांच्याकडे जाऊन आपण फक्त 50 रुपये द्यायचे आहेत आणि 50 रुपयामध्ये तुम्हाला या ठिकाणी कुपन घ्यायचं आहे. एक व्यक्ती फक्त एकच कुपन घेऊ शकतो. त्यानंतर तो व्यक्ती आहे तो संपूर्ण वेळेमध्ये इथे थांबला पाहिजे. ही सुद्धा या
याची अट आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे कॅच मात्र ड्रॉप केला. एक धाव तर पूर्ण केली आहे, दुसरीचा प्रयत्न करणार का? आणि दुसरी धाव सुद्धा इथे मात्र अगदी थ्रो वरती आरामात पूर्ण केली आहे. 2 धावेच्या साह्यानं 13 धावा फलकावरती आल्या. बघा 12 वाजता पहिला जो नशिबान विजेता असेल त्याचं नाव 3 वेळा इथे अनाउन्समेंट केलं जाईल. तो जर प्रेक्षक या ठिकाणी हजर नसेल तर त्याची मात्र लगेचच आपण त्याला नवीन कुपन काढण्यात येणार आहे. ते कुपन आपण बाद करणार आहोत. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की ज्याचं नाव येईल तो प्रेक्षक या मैदानावरती हजर असणं फार गरजेचं आहे. इथे मात्र पकडले कॅच, फलंदाज बाद. निसर्ग मिनमिने, आपण कुठेही असाल तर प्लीज तेच पाशी यायचं आहे. बघा या ठिकाणी कुपन घ्यायला तर गर्दी होणार आहे. जे कोणी नवीन प्रेक्षक असतील त्यांना विनंती आहे की फक्त 12 वाजेपर्यंतच कुपन विक्री चालू असेल. आता घड्याळमध्ये टायमिंग पाहिलं तर 8:25 झालेले आहेत. थोडासाच वेळ या ठिकाणी राहिलेला आहे. लिमिटेड कुपन्स आमच्याकडे अवेलेबल आहेत. त्यामुळे लगेच या ठिकाणी तुम्हाला 3 चान्स तब्बल मात्र मिळणार आहेत. या 3 चान्स मध्ये ज्यांचं कोणाचं नाव येणार आहे त्यांना, कोणाला एलईडी टीव्ही असेल, कोणाला फ्रीज असेल, कोणाला वॉशिंग मशीन असेल. हा उपक्रम मात्र मित्रांनो अपेक्षा महिला मंडळ आणि त्याच वेळेला जय हनुमान खेळ मंडळ बागडंदा यांच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे. या बॉलवरती 2 धावा दाफलकावरती जमा केलेल्या आहेत. 2 धावेच्या साह्याने दाफलकावरती 15 धावा लिहिल्या आहेत. 15 रन्स ऑन स्कोरबोर्ड. पुन्हा एकदा या ठिकाणी फलंदाज अक्षय पाटील, मोठा फटका खेळायचा होता, बॅटची इनसाइड एज घेतली आणि ते जबरदस्त कॅच, फलंदाज बाद. बघा जय हनुमान क्रीडा मंडळ बागदाण्याचे जे सदस्य आहेत ते एकाच ठिकाणी जवळपास मला 6 जण दिसत आहेत. बघा या ठिकाणी विनंती आहे मंडळातर्फेच की आपण 3-3 चा ग्रुप करा आणि थोडस दूरवरती राहा, डिस्टन्सने राहायचं आहे. संपूर्ण सीमारेषा सदस्य आपण कव्हर करायचे. एक 3-3 चा ग्रुप बनवा प्लीज. काल जसं सहकार्य केलं हे सहकार्य आजही आम्हाला अपेक्षित आहे आणि नक्कीच ते तुमच्याकडून मिळणार. आणि म्हणूनच आपण ही स्पर्धा 60 वर्ष पूर्ण करून 61व्या वर्षामध्ये पदार्पण केलंय. हे आपल्या सहकार्यामुळेच झालेलं आहे. आपलं सहकार्य नसतं तर नक्कीच कुठेतरी कमी भासलं असतं, परंतु प्रत्येकाचं सहकार्य खूप चांगलं आहे. अजून देखील या ठिकाणी सदस्य आहेत. आहा, पुढे मारण्याचा प्रयत्न, शेवटी बॉलचा संपर्क होत नाहीये. येथे मात्र 3 ओव्हर्स कंप्लीट झालेले आहेत आणि 3 ओव्हर्ससाठी 12 मिनिट्स आणि 28 सेकंदाचा वापर या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे वेळेच्या आतमध्ये आपण 3 षटक पूर्ण केलेली आहेत. 4थं षटक लगेच आपण चालू करायचं आहे. एका बाजूला संघ आपण पाहतोय जय हनुमान बेलपाडा संघ, दुसऱ्या बाजूला श्री गणेश सातगर. या 2 संघादरम्यान क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटची रणधुमाळी, क्रिकेटचा महासंघर्ष, क्रिकेटचं द्वंद्व आज खऱ्या अर्थानं या ग्रीन पार्क मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. अंतिम ओव्हर, स्लॉग ओव्हर. परंतु फाटक सर, आपण असं नेहमीच म्हणतो की अंतिम ओव्हर ही स्लॉग ओव्हर असते, परंतु या मॉडर्न क्रिकेटमध्ये 4 ओव्हर्स असतात. मी म्हणे सगळ्याच ओव्हर स्लॉग ओव्हर आहेत. कारण कधी किती डिफेन्सिव्ह करणार आपण? आपल्याकडे 24 बॉल फक्त आहेत. म्हणजे प्रत्येक बॉलवरती आक्रमण, हल्ला बोल करणं हे प्रत्येकाचं काम आहे. एखादा जर चांगला चेंडू असेल तर सन्मान दिला पाहिजे, परंतु प्रत्येक ओव्हर मित्र म्हणे स्लॉग ओव्हरच असते आपल्यासाठी. अर्थातच एक तोडफोडीची ओव्हर असते. त्यामुळे इथे आता त्याच पद्धतीचा परफॉर्मन्स बॅटिंग करणारा संघ श्री गणेश सातगर या संघाला करावा लागेल. 3 ओव्हर्स मध्ये धावांचा या ठिकाणी दुष्काळ पाहायला मिळतोय. फक्त 15 धावा धाफलकावरती आल्यात. आकाश ठाकूर, पहिलाच बॉल या ठिकाणी मात्र डॉट आलेला आहे. बघा श्री गणेश सातगर संघाचा आत्ताची स्थिती आपण पाहिली तर जसं वाळवंटामध्ये पाण्याचा एक थेंब मिळावा ना,
त्या पद्धतीने इथे एका धावेसाठी त्या आतुरतेने त्याची वाट पाहतायत. धाव कशी घ्यावी, कुठून घ्यावी, कशा पद्धतीने घ्यावी या विवंचनेमध्ये सापडलेत. 5 बॉल अजून या सत्रात शिल्लक आहेत. आहा, फक्त बाट फेरलेली आहे. चेंडूने बाटचा संपर्क होत नाहीये, तरी देखील 22 स्वरूपात ही एक धाव मात्र घेतली आणि एक धावेच्या सहाय्याने 16 धावा फलकावरती आल्या. दर्णी गुरुजी सांगतात की या स्पर्धेमध्ये लोएस्ट स्कोर 23 आहे. नेक्स्ट मॅच दोन्ही संघांना मी विनंती करतोय, एका बाजूला प्रतीक 11 नौकार संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला जोगेश्वरी माता आवास. दोन्ही संघाचे कॅप्टन एक इनिंग समाप्त झाले की टॉस करण्यासाठी आमच्या इथे येणं अनिवार्य असेल. ज्या फटक्याची नितांत गरज होती तो फटका मत आला. या सत्रातील पहिला षटकार. षटकार झाले होते आणि आज हा एक ऍडजंट 74 षटकार झालेत. बघा, आमच्या व्यासपीठाच्या डाव्या बाजूला तिथे काही खुर्चीमध्ये प्रेक्षक बसलेले आहेत. आपल्याला नम्रतेची विनंती आहे. अपेक्षा महिला मंडळ त्या ठिकाणी आता थोड्याच वेळात हजर होणार आहे, सो तिथून आपण कृपया उठायचंय. तो पूर्णपणे एरिया महिलांसाठी आहे. आपल्यासाठी सुद्धा साईडला जागा आहे. सो आपण सुद्धा या स्पर्धेचे प्रमुख घटक आहात. थोडं साईडला बसा, कारण आता महिला मंडळ सुद्धा आपली घरातली कामं आटपून मात्र लगेच या ठिकाणी येणार आहेत. आहा, चांगला बॉल आहे. टप्पा पडला, त्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये गेला, परंतु फलंदाज आपली विकेट सॅक्रिफाईस करतोय आणि या ठिकाणी विकेट मिळते. फलंदाज बाद. जज नाही करू शकत किंवा तसा अंदाज नाही बांधू शकत की आता हा संघ जिंकेल, तो संघ जिंकेल. शेवटी क्रिकेटचा तो खेळ आहे. कालची मॅच सुद्धा 23 धावांची शेवटच्या बॉल पर्यंत आली होती. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. पहिलाच व्हाईट बॉल. 24 धावा फलकावरती आलेले आहेत. त्यामुळे नक्कीच खचून जायचं नाहीये. तुमच्याकडे लढण्याची एक धमक असली पाहिजे, लढण्यासाठी एक जिद्द असली पाहिजे, चिकाटी असली पाहिजे, झुंज देण्याची वृत्ती असली पाहिजे, तरच तुम्ही प्रतिस्पर्धी संघावरती मात करू शकता. 16 धावा अर्थातच 24 धावा फलकावरती आलेल्या आहेत. अंतिम चेंडू या सत्रातील बाकी आहे. पुन्हा एकदा आकाश ठाकूर. एक षटकाराचा अपवाद वगळला तर चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळले आकाशनं. लास्ट बॉल, शेवटला बॉल या ठिकाणी खोल टप्प्याचा बॉल आहे. एक सिंगल धाव मात्र घेतली आहे आणि इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण. येथे एक धाव होती, त्या एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये झालेलं आहे आणि 2 धावा धावफलकावरती पूर्ण झालेले. फलंदाज देखील बाद होतोय आणि पुन्हा एकदा डीजेला संधी. तर मित्रांनो 4 ओव्हर्स कंप्लीट झालेले आहेत. बॅटिंग करत असताना श्री गणेश सातगर या संघाने धफलकावरती 26 धावा जमा केलेल्या आहेत. तर या ठिकाणी जय हनुमान बेलपाडा या संघाला जिंकण्यासाठी 27 धावींची गरज. या 27 धावा कशा पद्धतीने चेस करणार, या 27 धावा काढत असताना नक्कीच या ठिकाणी बेलपाडा संघ सक्सेसफुल होणार नाही होणार, किंबहुना या ठिकाणी सातगर संघ कसा परफॉर्मन्स करणार याचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मी घेऊन चलतोय, ज्याने वयाची 53 वर्ष समालोचन क्षेत्रामध्ये दिलेली आहेत. यावर्षी ते समालोचन थांबवण्याचा विचार करत आहेत, परंतु रसिक प्रेक्षकांचे
नक्की प्रत्येकाचा त्यांनी विचार घेतला, परंतु प्रत्येकाचा असाच विचार आहे की फाटक सर अजून तुमचं समालोचन पुढे असंच अविरतपणे निरंतर सुरू राहिलं पाहिजे. मी बोलतोय फाटक सर यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद निशांत पाटील. आमच्या मंचावरती अक्षय जैन कॅम्पिंग टेन्सचे ओनर उपस्थित झालेत, तर त्यांचं इथे स्वागत करायचं आहे. त्यांचा सन्मान सुद्धा आयोजकांच्या वतीनं करण्यात येणार आहे. तरी विनंती असेल आयोजक आपण हा सन्मान घ्यायचा आहे. अक्षय जैन कॅम्पिंग टेन्सचे ओनर आहेत ते, तर त्यांचा सन्मान व्हावा. प्रत्येक सन्माननीय व्यक्तीचा यथोचित सन्मान व्हावा अशी आपली परंपरा राहिलेली आहे. सन्मान करायचा आहे. संजू पाटील आपण जिथे उपस्थित आहात, तर अक्षय जैन कॅम्पिंग टेन्सचे ओनर आहेत, त्यांचा सन्मान करून घेऊया. कारण त्यांचं सुद्धा आपल्यासाठी कॉन्ट्रीब्युशन तेवढंच महत्वाचं राहिलंय आणि त्यामुळे आपण त्यांचा यथोचित सन्मान करूया आयोजकांच्या वतीने या स्पर्धेच्या माध्यमातून. अक्षय जैन वेलकम, स्वागत आहे. माहिती शाल देऊन स्वागत. प्रतीक 11 नौखार आणि जोगेश्वरी माता आवास या संघांच्या संघनायकांनी टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये उपस्थित व्हायचं आहे. एका मॅचचा इंटरव्हल झालाय आणि इंटरव्हललाच आपण टॉस करतो अशी आपली परंपरा इथेच नाही तर अनेक स्पर्धांमध्ये राहिली आहे आणि आपल्याला त्यानुसारच इथे टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. टॉस साठी वेलकम फॉर टॉस बोथ कॅप्टन प्रतीक 11 नौखार and Jogeshri Mata was also. सत्तावीस फक्त. सव्वीस रन्स केल्या होत्या. प्रथम जेव्हा बॅटिंग सुरू झाली आपण पाहिलं सातघर संघाची, तेव्हा फक्त 26 धावा 24 बॉल मध्ये करता आल्या. परंतु आता गोलंदाजांना घाम गाळावा लागेल, गोलंदाजांना डबल एफर्ट लावायला लागतील, तेव्हा तुम्हाला या धावा प्रतिस्पर्ध्यांच्या अडवता येतील आणि ऍक्शन रिएक्शनची मजा आपल्याला आता बघायला मिळेल. कारण प्रतिस्पर्ध्यांना 27चं टार्गेट समोर दिसतंय बेलपाडा संघाला. मॅच चालू करायची आहे, विलंब न लावता मॅच चालू व्हायला पाहिजे, कारण भरपूर मॅचेस रात्रीमध्ये घ्यायच्या आहेत. अनेक संघ उपस्थित होऊ लागलेत आणि पुढच्या मॅच साठी सुद्धा आम्ही कॉल केलाय. टॉस साठी प्रतीक 11 नौखार आणि जोगेश्वरी माता आवाज या संघनायकांना आम्ही टॉस साठी कॉल टॉस बॉक्स मध्ये केलाय आणि त्याने तात्काळ विलंब न लावता यायचा. पहिला बॉल अक्षयचा पहिला बॉल ऑफस्टंपच्या बाहेरून जाताना पंच बघतायत आणि इशारा वाईडचा करतायत. पहिल्या बॉलवरती बघा गोलंदाजाकडून मिस्टेक झाली आणि मिस्टेक प्रतिस्पर्ध्यांच्या फायद्यामध्ये प्रॉफिट मध्ये आली, ती एका धावेसाठी. नौखारने टॉस जिंकलाय. प्रतीक 11 नौखाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण पत्करलंय. प्रतिस्पर्ध्यांना बॅटिंग करता बोलावलंय. क्या बात आहे. वन बाउन्स बाउंड्रीच्या बाहेर 4 डीजे. ओपनिंग बॅट्समन रोशन पाटील त्याची टीम साठी असलेली रिस्पॉन्सिबिलिटी ओळखून आहे आणि त्याचा एक तडाखेबंद शॉट लॉंग ऑफ वरून आपण आलेला पाहिला. कमलेची बॅट त्याची आपण पाहिल्यास सुरुवातच दणक्यात केली आहे. चौकार मारून लॉंग ऑफला चौकार मारला. कोणत्याही क्षेत्ररक्षकाला चान्स नव्हता की चेंडू अडवेल आणि एक बाउन्स नंतर चेंडू बाउंड्रीच्या पार सुद्धा झालेला आहे फरार. या पुढचा बॉल झुकेगा नाही साला. क्या बात है. मृणाल वर्सोकरच्या स्टाईल मध्ये हा फटका मारलाय. क्या बात है.
मुक्तांगण स्टाईलचा 6 आहे मित्रांनो आणि 75वा षटकार या स्पर्धेमध्ये कालपासून आतापर्यंत लागलाय. या वेळेला बॅट वरती चेंडू आला, विकेट किपरनं आपलं काम तमाम केलंय आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. डीजे विकेट किपर स्वप्नील म्हात्रे अत्यंत ऍक्टिव्ह आणि चाणाक्ष आहे. हॅलो, कारण चेक. एका सेकंदात त्या हॅलो ज्याच्याकडे चेक. बॉल आला हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो हॅलो माईक हॅलो चेक. चेक. एक मिनिट. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो डॉट बॉल. 27 रन्स करायचे आहेत आणि 27 रन्स करण्यासाठी आपण आता पाहिलं की एक फलंदाज आता बाद झाला आणि त्यानंतर वडन फलंदाज मैदानामध्ये अवतरलाय ज्याचं नाव आहे आकाश ठाकूर. सुरक्षात्मक ढंगात खेळलेला चेंडू, क्षेत्ररक्षक त्यामागे होता, चेंडू अडवला आणि ही एक धाव अजून वाढते धावफलकावरती. धावसंख्या झाली 12. 1 बाद 12 अशी धावसंख्या बेलपाडा संघाची झाली आहे. बेलपाडाला माहिती आहे की साधारणतः 27 रन्स करण्यासाठी आपल्याला कोणकोणते बॅट्समन यूज करायचे आहेत, मधल्या फळीत कोणाला पाठवायचं आणि निवृत्ती पाटील यांच्याकडे ती बुद्धिमत्ता आहे कारण त्यांच्या हॅलो हॅलो निवृत्ती पाटील यांची मॅनेजमेंट अतिशय उत्तम असते आणि स्वतः एक खेळाडू म्हणून त्यांनी सुद्धा अनेक भूमिकांमध्ये स्वतःला झोकून दिलेलं पाहिलं आपण. त्याच्यामुळे एक वेल प्लॅनिंग अशा प्रकारचे त्यांचं नेतृत्व राहिलेलं आहे आणि म्हणून आपल्या टीम बरोबर ते नेहमी राहत असतात. आणि आता नवजवान लोकांचा खेळ आहे निवृत्ती पाटील आणि त्या नवजवान लोकांना मॅनेज करणं खाऊ काम नाही. कारण आजकाल सिनियर लोकांना ते जास्त केअर नाही करत. हल्ली फाटक सर एक मिनिट. तर आपल्या इथे जे आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहतो त्यासाठी जो वायफाय लागतो त्या वायफायला आपण ज्यांनी आम्हाला हेल्प केली, मदत केली, ज्यांच्या मार्फत आम्हाला वायफाय उपलब्ध झाले असे श्री रामचंद्र बाळाराम म्हात्रे आवळीपाडा यांचा सन्मान विनंती करतो. मेघनाथ पाटील यांनी यांचा सन्मान करायचा आहे. रामचंद्र बाळाराम म्हात्रे यांचा सन्मान करतील. नक्कीच आम्हाला ते दरवर्षी हेल्प करत असतात, मदत करत असतात. त्यांच्या मंडळातर्फे मी हार्दिक आभार व्यक्त करतो. त्यांचा स्वागत आणि सन्मान इथे होत आहे. टाळ्या वाजवायच्या आहेत. ओव्हर टू फाटक सर. धन्यवाद. रन संख्या 12 झाली आहे. वाईटचा इशारा पंच करतायत. पुन्हा एकदा गोलंदाजाला हा बॉल नव्याने टाकावा लागेल कारण त्याच्याकडून जी मिस्टेक झाली ती त्याच्या मात्र अंगाशी येते. कारण इथे विकेट कशी आहे माहिती, सिमेंट विकेट आहे. निवृत्ती पाटील घरामध्ये सासूसून एकमेकीशी कशा वागतील तेव्हा इथे बॉल खालून येईल, बाउन्स होईल, कसा येईल सांगता येत नाही. असा प्रकार आहे मित्रांनो. या विकेटचा भरोसा नाहीये पण तुम्हाला तयार राहायला पाहिजे ऍट अ टाइम. यावेळचा फटका नेत्रदीपक फटका, स्क्वेअर कट, व्हाट अ फॅन्टास्टिक शॉट आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार चौकार. सतरा रन झाल्यात. आता फक्त 10 रन्सचा पाठलाग येणं बाकी आहे आणि फलंदाजांना माहिती आहे की या 27 धावा करण्यासाठी आपल्याला कसं व्यवस्थित प्लॅनिंग मध्ये मॅनेज करायचं आहे त्यांना माहिती आहे आणि त्यामुळे हे काही मोठे फटके त्यांच्यासाठी तितक्याच फायद्याचे आहेत.
हा चेंडू हवेमध्ये खेळला गेलाय, क्षेत्ररक्षक उभा, चेंडू कॅच करण्यात कुठली चूक नाही आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे. धन्यवाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये मिडल ऑर्डरचा जातोय. निहाल नावाचा फलंदाज मैदानात मिडल ऑर्डरला जातोय. 2 फलंदाज आता माघारी परतले डगआउटला आणि मॅच मध्ये बऱ्यापैकी बॅलन्स बॅटिंग चालली आहे, कारण मॅच मध्ये 27 रन्स काढायचे आहेत आणि या परिस्थितीमध्ये आपला संघ बरोबर चाललाय. निवृत्ती पाटील त्याच्यावरती बारीक करडी नजर ठेवून आहेत की आपले बॅट्समन करतायत काय. यावेळेला चेंडूला अनएक्सपेक्टेड बाउन्स आणि चेंडू वाईड गेलाय. पंचांनी सांगितलं एक बीमरचा त्यांना सुद्धा जरूर इशारा दिलाय, कारण तुम्हाला असं वारंवार नाही करता येणार, तुम्हाला ते चान्सेस कमी राहतात, त्याच्यामुळे वाईड दिलेला आहे. त्याच्यामुळे इथे त्यांनी कॉल मागितलाय की सत्याची तपासणी, सत्य पडताळणी केली जाईल की इथे सत्य काय आहे आणि त्याच्यानंतर तुमच्यापर्यंत रिझल्ट पोहोचेल. एका टीमला फक्त वाईड आणि बीमर साठीच एक रिव्ह्यू उपलब्ध राहील आणि त्याचा उपयोग ते करून घेत असतात आणि वाईड बॉल आहे असं आता आमच्या निदर्शनात स्क्रीनकडे पाहिल्यावरती आलं आणि तो वाईड सुद्धा डिक्लेअर झालेला आहे. या वाईडनं धाव फलकाची धाव वाढते, चेंडू टाकायला वाढतोय, त्याच्यामुळे बेलपडा संघाचं काम अजून निवृत्ती पाटील सोपं होत चाललंय आणि ते सोपं होताना फलंदाज सुद्धा आपली भूमिका अत्यंत प्रभावित करणारी ठेवतायत, हे महत्वाचं राहील. 18 रन झाल्यात, 9ची गरज अजून शिल्लक आहे. यावेळचा फटका गेला गेला सीमा पार, रुबाबदार, बहारदार, असरदार, टिर्रेदार षटकार. डीजे. काय हाल केलाय पाहिलं आपण. लॉंगांच्या वरून दमदार षटकार मारलाय आणि संघाचा विजय अजून निवृत्ती पाटील सोपा करून ठेवलाय. आपल्या टीमसाठी त्याचं कॉन्ट्रीब्युशन फार महत्वाचं राहिलेलं आहे. 3 रन्स पाहिजेत आणि इथे जवळपास असं वाटतंय की चेंडू सीमा पार होतोय की काय, आणि खरंच झाला सुद्धा आणि हा विजय सहज सोपा पूर्ण केलाय. हार्दिक हार्दिक अभिनंदन. जय हनुमान बेलपडा अँड हार्ड लक टू टीम श्री गणेश सातघर. थँक्यू व्हेरी मच. तेजस पाटील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय आणि त्यांनी काय परफॉर्मन्स केलाय. 3 रन्स मध्ये 3 विकेट काढून 3 डॉट बॉल टाकलेत असा त्याचा तेजस पाटीलचा परफॉर्मन्स अधोरेखित झालाय आणि त्याला आपण डिक्लेअर केलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. त्यांनी स्टेजकडे यायचंय, पाहुण्यांच्या हस्ते हा सन्मान घ्यायचा आहे. या मॅच मध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशन सर्वात अधोरेखित करण्यासारखं झालं आणि म्हणून त्याला आपण देतोय